ए विठुराया, दमला असशील ना ग? अरे 28 युग तू या इटेवर नुसता उभा असतोयस, आमची काळजी घालतोयस, आम्हासनी जपतोयस, आणि आम्ही नुसतं तुझ्याकडे काय ना काहीतरी मागतच असतोय. पण आज मी तुझ्याकडं काय बी मागायला नाही आले, मी तुला खडसावून विचारायला आले. वय तुझे ऐकतोयस ना ते खरंच आहे, माझा अधिकार आहे त्यो. अरे तूच माझा मायबाप आणि तूच माझा सखा, साऱ्या मनीच गुज तुझ्या पाशी, सारा राग सारी माया, सारी काळजी तुझ्या ठाई. एक ना एक दिवस तुझ्यापाशीच यायचंय. काय काय म्हणालास? एवढी घाई कशाची? अरे तुला काय कळायचं र भक्ताची आस काय असती ते? तुला ते बघायला एकदा भक्ताच्या जन्माला यायला पाहिजे. अरे तुझ्या समोर वाढलेलं ताट रीत झालंय का हे आम्ही येड्यासारखं दिवसात 10 वेळा उठून बघत असतोय, तरी तू काय खात नाहीस रे. स्वतःच्या हातानं भरवावं म्हणलं तर मांडी घालून बसत नाहीस, समोर येत नाहीस. अरे माझ्या भोवती माझ्या मनात तूच बसतोयस, एकदा तरी दर्शन दे रे. अरे येड्यासारखी तुझ्या आस लावून बसलीये बघ मी, एकदा तरी दर्शन दे. असा अंत नको बघू. किती अंत पाशील रे, किती अंत पाशील.